नमस्कार, मी रुपाली विजय सूर्यवंशी. होय, आम्ही स्मार्ट शेतकरी VS या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. जसे की आपण जाधव सरांचा आपण प्लॉटमध्ये त्यांची मुलाखत घेतलेली आहे. पहिला व्हिडिओ तुम्ही तो बघितला असेल आणि सरांनी जसं सांगितलं की इतर शेतकरी पण आहेत की त्यांनी अगदी रोपवाटिकच नाही तर त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे आणि त्यांची भेट घालून देतो बोललेले. तर आज त्यांनी चक्क आम्हाला त्याच शेतकऱ्यांची भेट घालून दिलेली आहेत. सौरभ पाटील सर आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. आणि त्यांच्या आई सुद्धा नमस्कार मॅडम. सर तुम्ही जसं मी म्हटलं की जाधव सरांनी तुम्हाला रोपवाटिका पण दिली आणि मार्गदर्शन सुद्धा केलं. तर पहिल्या वर्षी सर तुम्ही उत्पन्न किती घेतलं तुमच्या प्लॉटमध्ये आणि लागवड कधीची? आमची लागवड आहे जून 2023 मध्ये. जून 2023 पहिल्या वर्षी उत्पन्न 8 टन घेतले आहे. 23-24 मध्ये 8 टन उत्पन्न घेतलं एका वर्षात 8 टन घेतलं. आणि 25 मध्ये आता ह्या वर्षी म्हणजे या वर्षी आता सरासरी आतापर्यंत एक 10 टन माल गेलेला आहे. 10 टन गेला. आणि अजून काय अपेक्षा आहे? आमचे 20 टन क्रॉसची अपेक्षा आहे. 20 टन. मग तुम्हाला वाटत होतं का, म्हणजे इतर शेतकऱ्यांना तुम्ही असं भेटला होता का, तुम्हाला वाटत होतं का असं एवढं उत्पन्न तुम्ही घ्याल किंवा काय? इतर शेतकऱ्यांना वाटत नव्हतं. खरं आम्ही आता म्हणजे हे केल्यामुळे आम्हाला हे आहे. हो का? तर तुम्हाला जाधव सरांनी जसं रोपवाटिका दिली आणि त्याच्यानंतर त्यांनी मार्गदर्शन तुम्हाला कशा पद्धतीने केलं? जाधव साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी केले. कुठली खतं कशी घालायची, अधूनमधून येऊन बागेतला बघून भेट देऊन खते कुठले घालायचे हे फोन केला की फोन उचलत आहेत. अशा प्रकारे मार्गदर्शन केलंय. तर पाटील सर तुम्ही जाधव सरांच्याकडून तर रोपवाटिका आणली, पण जाधव सरांच्याकडे 2-3 प्रकारच्या प्लॉट आहेत. मग तुम्ही कोणतीही वाली व्हरायटी आणली त्यांच्याकडून? आम्ही जाधव सरांकडून सी व्हरायटी आणलेली आहे. सी व्हरायटी आणलेली आहे तुम्ही. तर ओके. जाधव सर नमस्कार. नमस्कार सर, तुमच्या व्हिडिओमध्ये एक प्रश्न मला राहिलाय की जे की आपण म्हणतो एक फवारण्या वगैरे किंवा काही खतं वगैरे लागतात, तर ते एकाच कंपनीची आपण ते प्रोडक्ट जर वापरले तर ते शक्य होऊ शकतो का एवढा प्लॉट आपल्याला सक्सेसफुली आणणं? एका कंपनीच्या कुठल्याही प्रॉडक्टमुळे कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकत नाही. अगदी ऊसाचं जरी उत्पादन काढायचं म्हटलं तर केवळ एका प्रॉडक्टमुळे किंवा एका कंपनीच्या कोणत्याही खतामुळे असं होऊ शकत नाही. त्याला बाकीचे फॅक्टर बरेच असतात तिथे काय. पण झालंय काय, केवळ 1-2 प्रॉडक्ट कंपनीचे वापरले की जे कंपन्या टॉपचे प्लॉट बघतायत ते टार्गेट करतात आणि त्यांच्या मुलाखती आमच्या टोटल ट्रीटमेंट वगैरे येते अशा पद्धतीच्या मुलाखती घेऊन ते करतात. पण ते तसं होऊ शकत नाही. शक्य होऊ शकत का तर त्या गोष्टी आम्ही पहिल्या करून बघितल्या सगळ्या. तिथे काय त्यात यश नाही. टोटल एकात्मिक खत नियोजन, टोटल तुमचं पूर्ण मॅनेजमेंट. आणि तुम्हाला मी आपल्या प्लॉटमध्ये बोललो होतो की प्रत्येक वर्षी आम्ही जे काय मॅनेजमेंटमध्ये काय चूक झाली तर त्यात चेंज करतोय, बदल करतोय. कुठलंही मॅनेजमेंट दरवर्षी तेच ठेवत नाही. ह्यांच्या प्लॉटला पहिल्या वर्षी जे दिलेलं टेक्निक आहे ते आता चालू वर्षीच्या दिलेल्या टेक्निकमध्ये चेंज आहे. तिथे काय पहिल्या वर्षी यांचा 8 टन माल आलाय. ते 8 टन माल कशामुळे आला किंवा काय झालं की पहिला प्लॉट यांचा जूनचे लागण आहे. जूनच्या लागणीला उन्हाळ्यात इथं प्यायला पाणी नव्हतं. 4 महिने पाणी घेणे त्या बागेला अजिबात उन्हाळ्यात नव्हतं. 4 महिने पाणी नसण्यामुळं हिने अक्षरशः टँकरनं पाणी ह्याला घातलं. मग टँकरनं पाणी किती शेतकरी घालू शकतो? यांचा 2 एकर ऊस पूर्ण इथं 1.5-2 एकर होता, तो पूर्ण वाळून गेला होता. मग अशा कंडिशनमध्ये 1.5-2 एकर ऊस वाळतो किंवा काही, तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा हे पीक एवढं तग धरून राहतं. आणि तेवढं तग धरून त्यांनी परत प्लॉट पाऊस आल्यानंतर प्लॉट रिकवर होऊन परत 8 टन उत्पादन घेतलेलं आहे. म्हणजे त्याच्या पाठीमागे हा इतिहास आहे. आणि आता मग तर मान्यच केलं पाहिजे, कारण का 4 महिने म्हणजे तो बारका उन्हाळा नसतोय किंवा पाण्याची कमतरता जी भासली ती सुद्धा यांनी कव्हर करून तरी सुद्धा पहिल्या वर्षी 8 टनेचं उत्पन्न घेतलंय. आणि ह्या वर्षी 10+20 म्हणताय ना तुम्ही, म्हणजे 10+10 टन म्हणजे 20 टन तर क्रॉस होईल. आता तर 20 टन क्रॉस होईल. 20 टन किती क्रॉस होईल हे आज सांगू शकत नाही. हे फक्त आपण अंदाज धरला, एक अपेक्षा धरली की 20 टनाचा एक अंदाज आपण सांगतोय. आपण काय फिक्सली थोडी सांगितलं. झाडावरचं फळ आहे ते अजून पिकायचं आहे, निघायचं आहे, तेव्हा त्याचा एक अंदाज असतोय. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की अंदाज कशावरती येतो, मालाची साईज
जे आपल्या प्लॉट मध्ये बघितले तेच ह्या प्लॉट मध्ये. हो 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 नक्कीच. काही सुद्धा मालाचं बदल शायनिंग नाहीये. जे आहे तसंच आहे. हो मग ना. जर आपल्यात आता 3 वर्षाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळत असले तर ते कुठल्याही कोणाच्याही प्लॉटवरती मिळू शकतं. सर हे याचंच तुमच्याकडे उदाहरण- पारदर्शकता असल्यामुळे हे तेच शक्य काय. होतंय, हां. अदरवाईज नाहीये ते. याचंच उदाहरण हे आहे तसं. तर सर पाटील सर तुम्ही काय म्हणाल जाधव सरांसंदर्भात, तुम्ही काय सांगाल 2 शब्द? एक जाधव सरांसंदर्भात आम्ही हे सांगू शकतोय, ज्या टायमाला आपल्याला माहितीची गरज आहे तो हे सांगणार, आणि कधी पण एनी टाइम 24 तास कधी पण फोन केला तरी रिप्लाय देणार माघारी. हो का? हा, म्हणजे इग्नोर केले वगैरे असं कधी होणार आता नाही? लावल्यापासून आतापर्यंत आम्हाला एकदा पण इग्नोर करणार. फोन केला की माघारी यांचा असतोय. होय. असं पहिल्यांदाच तुम्हाला रोपवाटिकावाले भेटले असतील हो. की त्यांनी फक्त रोपच नाही दिली हो. तर त्यांनी मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला दिले, आणि तेही योग्य मार्गदर्शन जसं त्यांनी त्यांच्या प्लॉट मध्ये केलंय तसं. तर खरंच आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुम्ही छान माहिती दिली. आणि जाधव सर तुमचेही मनापासून धन्यवाद बरं का, कारण का तुमचं मार्गदर्शनाखाली सगळेच जण चांगलं ड्रॅगन फ्रूटचं प्लॉट चांगल्या प्रकारचं घ्यायला लागले. हो, असंच मार्गदर्शन तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना पण देत असाल असं आम्हाला वाटतंय. पाटील सर तुमचे मनापासून धन्यवाद. तर आम्ही हा व्हिडिओ इथेच नाही संपवत आहे. जसं जाधव सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांनी अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, तर आपण दुसरेही शेतकऱ्यांना भेटणार आहोत सर. हो, बरोबर? नक्कीच, आजच नक्कीच. आपण भेटायला जाणार आहोत. शेतकरी मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत बाबूराव पाटील यांच्या प्लॉटला भेट द्यायला. जसं की जाधव सरांनी आपल्याला सांगितलं होतं की वेगवेगळे शेतकरी आपण भेटणार आहोत, तर बाबूराव पाटील आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. सर तुमची ह्या प्लॉटची लागवड कधीची आहे? ही 1/1/2024 ची लागवड आहे. 2024 ची लागवड आहे. हा. 2024 ची खरंच सांगताय काय? कारण आम्ही अनेक प्लॉट बघितलेत, पहिल्या वर्षीला एवढे फुटवे किंवा एवढं फळ आम्ही पहिल्यांदाच बघतोय. नाही 1/1/24 ची हे लागण आहे. ह्याच्या अगोदर अडचणी ह्याच्यात ऊसच होता, ते लागण घालून आम्ही केलेलं आहे. किती क्षेत्र आहे ही? हे 1.5 एकर क्षेत्र आहे. 1.5 एकर क्षेत्र आहे. वाण कोणतं आहे? सी व्हरायटी आहे. सी व्हरायटी. तर ती सी व्हरायटी तुम्ही जाधव हो, सरांच्याकडून अजित जाधव सरांच्याकडून घेतली होती आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळे चालले. हो का? हो. मग कसं वाटलं तुम्हाला त्यांचं मार्गदर्शन? अगदी छान. आज आम्ही म्हणण्यापेक्षा ती बागच बोलेल की अजित सरांचे मार्गदर्शन काय आहे ते. नाही, आम्ही पण पहिल्यांदाच असा प्लॉट बघितलाय. आम्ही अनेक प्लॉटला भेट दिली, पण पहिल्या वर्षी एवढे फुटवे किंवा अशी फळं जाधव सर पहिल्यांदाच आम्ही बघतोय बरं का. नक्कीच तुम्ही काहीतरी प्रॅक्टिकली चांगलाच अनुभव घेतलेला दिसतोय की ते इतर शेतकऱ्यांना ते मला वाटतं भेटणं झालंय ते मार्गदर्शन. तेच आपण काय झालंय आपलं मॅडम, आपण 22 पासून सलग आपल्याच प्लॉटचे व्हिडिओ टाकतात. मग ते व्हिडिओ टाकण्यामुळे झालंय काय लोकांना की बाबा कन्फ्युज मध्ये आहे की हे एवढं मटेरियल माल निघतो कसा, एवढं हे कसं. तर प्रात्यक्षिक ह्या शेतकरी आपलाच नाही पण आपल्यामधून रोपं नेलेले किंवा असे जे शेतकरी आहेत, आता ही 1 वर्षाची बाग कोणी म्हणणार नाही. तुम्ही आल्यावर म्हटलं की 1 वर्षाची बागच नाही, नक्कीच नाहीये. पण हे बाग एवढे फुटवे एवढी पानं कधीच बघायलाच भेटली नाहीत आम्हाला. पण ऍक्च्युली ही 1 वर्षाचीच बाग आहे. आणि 1 वर्षाची बाग असताना सुद्धा ह्या बागेत सुद्धा आपल्या बागेत जसा अनंत चुका झाल्या होत्या तसा ह्या बागेत सुद्धा चुका होऊन बाग रिकव्हर केलेली आहे. काय चुका झाल्या होत्या? हे चुका झाल्या होत्या की मी आणि दुसऱ्या अनेक कंपनीचे काही नाव तुम्हाला सांगत नाही, त्या कंपनीचे ऐकून मी अजित सरांचे थोडेफार काय दिवस ऐकले नाही आणि त्या कंपनीचे सगळे जे काही मटेरियल होते ते वापरले. त्या मटेरियलमुळे माझी बाग जवळजवळ पूर्ण बुरशीने, खाली बी बुरशी आणि वर बी बुरशी अशी बाग वेगळून गेली होती. ते पुन्हा अजित सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही रिकव्हर केली. आणि लोक जे म्हणतात शेणखत घालायची गरज नाही, म्हणजे काय कंपन्या डाला घालतात येऊन शेणखत घालू नका, हे घालू नका, ते घालू नका, आमच्या घ्या प्रोडक्ट. ती मी वापरून बघितले, ती माझं घर जळालंच असतं पण ते अजित सरामुळे ते परत आलं, रिकव्हर झालं. त्याला आम्ही असं काय केलं तुम्ही की जे प्लॉट आता पाटील सरांना वाटतोय की माझा प्लॉट गेलेला जमा आणि तो तुम्ही रिकव्हर केला, आणि रिकव्हर करून फक्त रिकव्हर नाहीये तर अति अप्रतिम अशी फळं त्याला. सर आतापर्यंत तुम्ही हार्वेस्टिंग केलंय का? हो, आतापर्यंत याचं 11 टन हार्वेस्टिंग झालंय. 11 टन झाले पहिल्याच वर्षी. आणि अजून ही फळं बाकी आहे. ते काय अपेक्षा आहे, अजून किती निघाले? आता जे बागेवर माल आहे तेच कमीत कमी 7-8 टनाचा तरी आहे. 7 टनाचा तरी कमीत कमी आहे.
आणि अजून 1 ते 2 प्लस ह्याच्या कमीत कमी एखादा तरी प्लस गावणारच अजून एखादा तर फ्लॅश यांना सापडणारच आहे. काय झालं होतं मॅडम, काही कंपन्या म्हणतात की ह्याला शेणखताची गरज नाही, आमचे कोण सांगतं आमचे पोते वापरा, कोण म्हणतं आमचे औषधं वापरा, कोण अशा पद्धतीने थोडंसं आम्ही ते करून बघितलं, आम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागले त्याच्याकडे. मग आम्ही पुढच्या ज्या लोकांना सांगत असतो की बाबा तुम्ही शेणखताला पर्याय नाही, शेणखत प्रामुख्याने घ्या, ऑर्गॅनिक कार्बन वाढायचं असलं तर शेणखताशिवाय पर्याय नाही. पोत्यानं घालताना त्या हायब्रिड व्हरायटी आहे, त्याची भूक व्हरायटीची मोठी आहे, आणि हे व्हरायटीला जर खालून जर नाही व्यवस्थित दिलं तर हे कुपोषित होऊन त्याच्यावर अनेक रोगाचे अटॅक होतात. मग त्यावेळेला ह्या झाडामध्ये का नाही असा सिंगल पोल नव्हता की ज्याच्यावर बुरशीचं इन्फेक्शन नव्हतं. सिंगल पोल. हो का? पाटील सरांना अगदी सगळी बाग वेढलेली. आणि हे व्यक्तिमत्व म्हणजे ह्यांनी द्राक्ष बाग सांभाळलेली आहे. द्राक्ष बाग सांभाळलेला द्राक्षाचं बाग सांभाळलेला असताना सुद्धा का नाही ह्यांच्या प्लॉटवरती एवढी कंडिशन अशी खराब झाली होती की ते म्हटले की आता मला तर म्हटले पाटील साहेब की हा प्लॉट काढायला लागतोय का काय कुणाष्ट. तशी कंडिशन झाली होतीच मॅडम. तेच हो, पण पाटील सर अशी कंडिशन झाली तरी सुद्धा तिथून रिकव्हरी होऊन हे प्लॉट म्हणजे चेष्टा नाहीये. म्हणजे असं कोणी सुद्धा कल्पना नाही करू शकत. तुम्हाला तरी वाटलं होतं का त्यावेळेला की असं काहीतरी जादू होईल किंवा काहीतरी होईल की रिकव्हर होईल एवढा प्लॉट? मला वाटलंच नव्हतं की बाबा एवढं रिकव्हरी होऊन 11 टन माल निघून एवढा हे माल अजून तुम्हाला बघतायच समोर. हा ना, मी जाधव सरांच्या तोंडून ऐकलं, अक्षरशः मला त्यावेळेला विश्वास नाही बसला. त्यामुळे जाधव सरांना म्हटलं की आज तुम्ही जे शेतकरी सांगितलेत त्या शेतकऱ्यांना आज आम्हाला भेटायचंच आहे, आणि आज त्यांनी वेळ दिला. त्यामुळे मी त्यांचे आभार मानेन की सर तुम्ही वेळ दिला आणि तुम्ही त्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेट घालून दिली. नाही ते असेच आपल्याला जे हे प्रॉब्लेम, आता तुम्ही विचार करा, हे बाग प्रॉब्लेम कव्हर करायला आम्हाला काहीतरी याचे 2 महिने गेलेले आहेत. बरं, ह्यांनी प्रॉब्लेम कव्हर करायचा ऑटोकॅट जे द्राक्ष बागायतदार जे असतात ना त्यांना बऱ्यापैकी सगळ्या रासायनिक टोटल A to Z सगळ्या गोष्टी माहित असतात. हो नक्कीच. द्राक्ष प्लॉट मध्ये तर असे सगळे प्रकार पूर्ण अभ्यास असतो यांना. दुसरी गोष्ट काय झाली की तुम्ही जर रानात एकच मला म्हणायचं आहे की कुठल्याही कंपनीचं काही शेणखत चालत नाही, यांना बोलताना बळी न पडता रानात जर ऑर्गॅनिक कार्बन जर नसेल तुमच्या तर, आणि तो फक्त शेणखत पाला कुजवणे यानंच वाढतो, तो जर नसेल तर जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठलीही कंपनी कोणी उत्पादन काढून देऊ शकत नाही. तर त्याच्यामध्ये आम्ही ह्या प्लॉट मध्ये भोगलोय. आम्ही स्वतः भोगल्यामुळे आम्हाला कळतं की बाबा कुठनं काय, म्हणजे अनुभवापोटी आम्हाला प्रॅक्टिकली अनुभव घेतल्याशिवाय तरी ते तुम्ही बोलू शकत नाही. हे कंपन्या आम्हाला आता बोलू शकत नाही की आमची केस अशीच पांढरी झाली नाही. अनुभव. आणि त्यातून हा प्लॉट कव्हर होऊन तरी त्यातून 1.5 एकरात 11 टन माल गेलाय. अजून माल किती जाईल हा शेवट नोव्हेंबर मध्येच कळेल आपल्याला. हो नक्कीच. पण तुम्हाला एक मॅडम सांगतो, जर हा प्लॉट प्रॉब्लेम झाला नसता, हे 2-3 महिने आमचे वेस्टेज गेले नसते ना, ह्या प्लॉटचं एक न्यू रेकॉर्ड झालं असतं. जे आपल्याला टार्गेट केलं की 2022 साली 14 टन काढलं म्हणून, पण हा प्लॉट 14 टनाच्या भरपूर लांब पुढे गेला असता. मला तर वाटतं प्लसला जायला सुद्धा राहिला नसता. नाही, आणि तरीही एवढ्या प्रॉब्लेम मधनं तरी सुद्धा तो त्या लेवलला जाणार आहे, त्या लेवलला नेणार आहे. आणि आमची असं नवीन टेक्निक नवीन गोष्टीवर आम्ही काम करतोय. तर ऍडव्हान्स टेक्निक नवीन टेक्निक काढले, त्याच्यात प्लॉट आपला हे पाटील साहेबच सांगतील की बाबा किती टन पुढे जाऊ शकतो तिथे. म्हणजे अगदी पहिल्या वर्षी लावून 20 टन क्रॉस करायचे म्हटले तरी त्या प्लॉटची तयारी. हा, फक्त ते टेक्निक आणि त्या गोष्टी आहेत त्या जर आत्मसात केल्या शेतकऱ्यांना तर ते होऊ शकते. सर तुम्ही असं काही शेतकऱ्यांना असा संदेश काय द्याल? एखादा संदेश मला वाटतं तुमच्याकडून नक्कीच मिळाला पाहिजे, कारण का स्वतः तुम्ही द्राक्षाचा प्लॉट केलेला असून तुमच्याकडून ह्या ड्रॅगन फ्रूट मध्ये जे झालेल्या चुका आहेत, किंवा काय शेतकऱ्यांना तुम्ही असा संदेश द्याल की नाही? शेतकऱ्याला संदेश माझा हेच जाईल की कुठल्याही कंपनी तुम्हाला काही सांगतील त्याचं न ऐकता जे काय तुम्हाला मार्गदर्शन करतात, म्हणजे जे आता जसं काय मी एक चुकच केली होती की त्यांचं थोडंफार न ऐकता कुठल्या तरी कंपनीचं केलं आणि ते कव्हर करायला मला 2-3 महिने गेले. त्यामुळे आमची बाग बी रिवर्स 2-3 महिने गेली. आणि अजित सराकडे असं सोल्युशन नाही की कुठली बाग कव्हर करू शकत नाहीत.
होय का? कुठली नाही, ते कशी स्वतः बाग द्या. वेगवेगळ्या पद्धतीने स्वतःच्या प्लॉट वरती ते प्रॅक्टिकली हो, अनुभव घेतात त्यांच्याकडं म्हटल्यानंतर त्यातले- त्यांच्याकडे असे बरेच अनुभव आहेत त्यांच्याकडे. त्यांना झोपत जरी तुम्ही उठवलं आणि हे असे परिस्थिती झाल्या तरी ते सांगतील की बाबा मी रेकोकावर देतो. हो असे का? इतका अनुभव त्यांच्याकडे आहे. नाही, तरी पण एवढं त्यांच्या घरी करत असताना पण एखाद्याला एवढा वेळ देणं किंवा त्या तुमच्या हो. प्लॉटला अगदी काय जर जास्त जर झालं तर तुमच्या प्लॉटला भेट देणं हे हो, सुद्धा- हे भेट देणं म्हणजे आज आमच्या अनुभवाप्रमाणे त्यांच्याकडे 200 शेतकरी असे असतील, त्यांना ते जाऊन भेटतात. एवढ्या शेतकऱ्यांनी भेट द्यायचं ते फारच अवघडीची गोष्ट आहे. नक्कीच नक्कीच सर, कारण हे आपल्याला 200 शेतकरी सांभाळायचे स्वतःच मॅनेज करून एक 100-200 शेतकरी सांभाळायचं म्हणजे चेष्टा नाही. चेष्टा नाही. आणि सगळ्यांच्या बागा अशाच पद्धतीने आहेत. हे आमचीच बाग आहे असं नव्हे. नाही, सरांनी सांगितलंय त्यांच्या व्हिडिओमध्ये, सरांनी तसं सांगितलंय की फक्त त्यांचाच प्लॉट नाही की त्यांनी ज्यांना बियाणं दिलंय, रोप दिलंय, तर त्यांचं सुद्धा plot सगळेच तसे आहेत. सगळ्यांच्या बागा अशा आहेत. ओके. त्यांच्या जे साईज आता मॅडम आपण बघितले, आपण तिथं वजन केलं, काय केलं. आता हा माल हार्वेस्टिंगला आलेला दिसतोय तुम्हाला. हा माल. नक्कीच तेच याची size साईज आहे. बी सेम तेच आहे. Same तुमच्या तेच साईडला बघा, तो माल बघा, हो. तो हार्वेस्टिंगला उद्या परवा आणि दिसेल. एकाच पानाला 3-4 फळं हा, त्याची साईज ही सेम तेच हे आहे. 11 टन काढून सुद्धा हे साईज आहे. हे साईज बघा तुम्ही. आज 11 टन निघालेले आहे त्या बागातनं आणि हे साईज सांभाळला आहे आणि बागव इतका अजून माल आहे. बागाव माल असून सुद्धा मॅडम तुम्ही एक बागेकडे बघा, बागेच्या कुठल्याही कॅनोपीमध्ये, कुठल्याही ह्याच्यामध्ये जशी बाग सुरुवातीला पहिल्या फ्लॅशला होती तशीच आजही आहे. म्हणजे बागाची जी ताकद आहे ना, बागाचे जे स्ट्रेंथ आहे ते अजूनही टिकून आहेत. टिकून आहे. त्यामुळे हे आज फळाची ह्या काळोखी बघा, हिचं सगळं बघा, याची साईज बघा, म्हणजे ते अजून सुद्धा टिकून आहे. म्हणजे नाहीतर एखादा लॉट गेला ना की माल असा झाड एकदम असं अशक्त झाल्यागत होता. बरं, ऐका ना सर, आता वेळीचं खरंच मला खूपच असं भान ठेवलं पाहिजे, कारण का मला अजूनही मुलाखती घ्यायची आहेत आणि एकाच व्हिडिओमध्ये हे सगळेच मी ऍड करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ इथंच थांबवते, कारण का दुसऱ्या शेतकऱ्यांना भेटायचं. पाटील सर तुमचे मनापासून धन्यवाद आणि जाधव सर तुमचे सुद्धा. तर आता आपण पुढच्या प्लॉटला आलेलो आहोत. प्रकाश पाटील यांच्या आपण ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटला भेट देतोय. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्ते मॅडम. त्यांच्या मॅडम सुद्धा आपल्या सोबत आहेत. मॅडम तुमचं नाव काय? माझं कविता पाटील. ओके सर, ही हा प्लॉट आहे तर कधीची लागवड आहे ही? 10/1/2024. 10/1/2024 ची. कोणता वाण आहे? सी व्हरायटी. सी व्हरायटी. बऱ्यापैकी सगळ्यांनी सी व्हरायटीज लावलेली दिसते. तर किती आहे क्षेत्र, किती आहे? हे 410 डाम आहे. 25 गुंठ आहे. 25 गुंठेमध्ये 410 डाम. ओके, मग तुम्हाला सी व्हेरायटी मध्ये मार्गदर्शन आणि आतापर्यंतचं उत्पन्न हे आम्हाला सांगा ना जरा. मार्गदर्शन अजित सरांनी केलंय आणि माल निघालाय 4.5 टन. 4.5 टन. अजित सरांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं लाभलं? एक नंबर आहे. हो का? म्हणजे मार्गदर्शन करण्यासाठी ते असतात का, हो. तत्पर असतात का? अगदी एकदम. कधी का पण असं फोन होतं करू की द्या. कधी फोन वगैरे जाधव सर उचलत नाही किंवा ते भेट नाही दिली, जरी असं नाही कधी उचललं होतंय तर का? परत करतात ते. होय का? हा, काय गाडी हे चालवत असलं तर परत करते ते. अच्छा, म्हणजे फोन जरी केला तरी पुन्हा बॅक कॉल त्यांचा बॅक कॉल येतोय. असतो त्यांचा. अच्छा, पहिले असे मला वाटतं जाधव सरच एकमेव असतील हा. की ते एवढं स्वतःच बघून आणखीन 200 हो. शेतकऱ्यांना मॅनेज करणं सोपं नाहीये आणि सगळ्यांची मनं राखून सगळ्यांना तत्पर आहात तुम्ही सर. आम्हाला ह्यातला काय अनुभवच नव्हता अजिबात. सरांच्यामुळेच झालंय. तत्पर राहावंच लागतंय मॅडम. नवीन ज्याला व्यक्ती ड्रॅगन मध्ये येतो त्या व्यक्तींना काही अनुभव नसतो, काही हो, नसतो. मग नक्कीच त्यावेळेला आपण जर त्यांना गायडन्स नाही दिला, आज कित्येक बागा फेल आहेत तर निव्वळ गायडन्स मुळे फेल आहेत. नक्कीच नक्कीच. जसं आपला सकाळी विषय झाला सर हो. की एकतर हे पीकच नवीन आहे. जुनी जी पिकं होती त्यात आपल्या पूर्वजांनी आपल्याला जे काही सांगितलेलं होतं त्याच्या हिशोबाने किंवा त्यात आपण नवीन काहीतरी डेव्हलप करून आपण करतोय. हो, पण आपल्याला ड्रॅगन फ्रूटचा काहीच अनुभव नाहीये. हो, ड्रॅगन फ्रूटचा अनुभवही नाही काय. ज्यांना प्रॅक्टिस आहे, ज्यांना प्रॅक्टिकल आहे, त्यांच्या लोकांनी 100% त्या समोरच्या प्लॉट मध्ये दिलं पाहिजे होतं. पण ते तुम्ही काय- देता, प्रत्येक हा, शेतकरी देत प्रत्यक्ष नाही. अगदी देत नाही. शेजारी जरी ते- असला ना, शेजाऱ्याचा प्लॉट जरी काळोखीत चांगली आहे या त्याला जरी आपण विचारायला गेलो त्या शेतकऱ्यांना, तर ते सुद्धा आपल्याला सांगत नाहीयेत की हा बाबा आम्ही हे वापरले, तुम्ही पण हे वापरून बघा, तुमचाही प्लॉट काळोखी येईल म्हणून. नाही, तसं- पण तुम्ही तसं ग्रेट आहात सर की तुम्ही अगदी काय म्हणतो आपण, ड्रोपच देऊन नाही तर अगदी त्यांचं मार्गदर्शन सुद्धा त्यांना देताय ज्ञान तुम्ही. हे दिल्यानं वाढतं. आणि फक्त मार्गदर्शनच नाहीये तर सेम तुमचा जसा प्लॉट आहे सेम Same तसाच तसाच प्लॉट plot बघायला आहे. मिळतोय आम्हाला प्रत्येक ठिकाणी. कारण का पहिल्या वर्षी आता कितीची लागवड सांगितली तुम्ही? 10/1/2024. 10/1/2024. 10/1/2024.
म्हणजे आता पहिला जास्त- सीझनच आहे. पहिलाच सीझन आहे, पण तरी सुद्धा तुम्ही बघू शकताय. तुम्ही जर मला वाटतंय तुम्ही ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट बघितले असतील तर मला नाही वाटत की तुम्ही अशा पद्धतीने पहिल्या वर्षाला एवढे फुटवे किंवा एवढी फळं मी 3 आंतरपीक घेतलेत आम्ही. आणि 3 आंतरपिकं पण घेतली. भुईमुग आणि 1 वेळ उडीद घेतलाय. हो का? बघा ना, म्हणजे हे जाधव सरांनी जसं त्यांच्या प्लॉट मध्ये हळदीचा प्लॉट घेतलेला होता, हळदीचं आंतरपीक होतं हळदीचं आंतरपीक होतं, तसं तुम्ही भुईमुग आणि उडीद हे पण घेतलंय तुम्ही. म्हणजे तुम्ही बऱ्यापैकी नील केलं त्याच वेळेला प्लॉट असं आम्हाला वाटतंय. आणि बाकी या वर्षीची फळ येते ते फायद्यात आहे सर. चालू आहे. सरासरी प्लॉट जर बघितलं आता हा प्लॉट हार्वेस्टिंग झालेला प्लॉट आहे तिथं. तरी सुद्धा आता हा हिरवा माल आहे. हा तुम्ही बघू शकता हार्वेस्टिंग मालाचे कधी साईज. झालं सर? आज सकाळी आज सकाळीच झालं का? ओके ओके. आम्हाला लेट झालं म्हणजे पोहोचायला, नाहीतर अजून जास्त फळ अशी बघायला मिळाली. फळाची साईज बघा, अजून तो पिकणार आहे. साईज ही सेम आहे आपल्या, जसे आपल्या बागेत आहे तशीच आहे तशीच आहे. मग तेच मी सांगते ना, प्लॉट मध्ये तुम्हाला काही चेंज दिसणार सर नाही. तुम्ही सांगण्याआधी मीच सांगते, कारण का म्हणजे मला सुद्धा हे युनिक वाटतंय की असं नाहीये की तुम्ही मार्गदर्शन केलंय म्हणून वेगळं काहीतरी दिसतंय, असं काही असं सुद्धा काही नाहीये. नाही, असं काही नाही. तर मला वाटतं व्हिडिओ आपण इथेच थांबवावा बरं का, कारण का वेळेचं भान आहे. पुढचा व्हिडिओ आहेत अजून. पाटील सर आणि मॅडम तुम्हाला मनापासून धन्यवाद. नमस्कार. जसं आपण बघितलं की जाधव सरांनी आपल्याला वेगवेगळ्या प्लॉटवरती नेलेलं आहे, ज्यांना की त्यांनी रोप दिलेली आहेत आणि त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे. तर आज आपण आलेलो आहोत योगेश मांडवे सरांच्या प्लॉटला, ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटला भेट द्यायला. तर योगेश मांडवे सर आपल्या सोबत आहेत. सर नमस्कार. नमस्कार. आणि ते योगेश मांडवे सर कॉलेजचे प्राध्यापक असून, म्हणजे शिक्षक असून सुद्धा त्यांना ही शेतीची आवड आहे. शेतीची आवड असताना त्यांनी ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट केला आणि तेही जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली. तर सर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुम्ही एकतर शिक्षक असताना सुद्धा एकतर शेतीची आवड आणि त्यातून तुम्ही ड्रॅगन फ्रूट करावा. कसं झालं, आतापर्यंत आम्ही शेती करत होतो, पण आम्ही ह्या पद्धतीत शेती केली नाही. आम्ही बाहेर असं बागा वगैरे बघत होतो, पण जाधव सरांच्या बागेसारखी बाग आम्हाला कुठेही दिसली नाही. आणि ज्यावेळी आम्ही बाग बघितली त्यावेळी आम्ही ठरवलं की यातून काहीतरी आपला पण फायदा होऊ शकतो. त्यासाठी आम्ही नवीन जमीन अशी डेव्हलप करून सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे वाटचाल केली. त्यातून आम्हाला चांगलं भरघोस उत्पादन मिळून त्यातून आमची पूर्ण फॅमिली उत्पादन आणि मिळणाऱ्या पैशातून समाधानी आहे. आणि आम्हाला अजून पुढं अजून काहीतरी आपण यातून करू शकतो असा चांगला आत्मविश्वास तयार झालाय आमच्यामध्ये. सर ह्या तुमचं आता ड्रॅगन फ्रूटचं पूर्ण क्षेत्र किती आहे? 50 गुंठ आहे आमचं. 50 गुंठ. 50 गुंठ्यामध्ये तुम्ही एकाच टाइमला सगळी लागवड केली आहे का? हो, एकाच टायमिंगला केली. एकाच टायमिंगला केली. तर 50 गुंठ्यामध्ये तुम्ही कोणती व्हेरायटी केली? सी व्हरायटी केली. सी व्हेरायटी. अच्छा, म्हणजे सी व्हेरायटीज बऱ्यापैकी सगळ्यांनी, म्हणजे वाटतंय सरांनी त्यात चांगला अनुभव घेतलेला आहे, त्यामुळे तो सी व्हेरायटीज त्यांनी केलेली. तर सी व्हेरायटी घेत असताना आता पहिल्याच वर्षी तुमचा हा प्लॉट आहे. हो. तुम्ही तारीख सांगितली 2024 ची. 25 मार्च 2024 ला आम्ही लागण केलेली. तर तुम्ही ही लागवड केली आणि ह्या वर्षी आता तुम्हाला फळ सुद्धा आहे, फळधारणा चांगली झालेली आहे, फुटवे पण खूप छान दिसत आहेत. आम्ही जेवढे प्लॉट बघितले तेवढं पहिल्या वर्षी एवढं फुटवे आम्हाला कुठेच बघायला मिळाले नाहीत. आणि जसं तुम्ही म्हटला की जाधव सरांचा प्लॉट बघूनच आम्हाला समाधान मिळालं. इतर ठिकाणी तसे प्लॉट बघायला आम्हाला सुद्धा जाधव सरांचा प्लॉट तसा बघायला मिळाला. आणि त्याच्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली जे प्लॉट झालेत कालपासून आम्ही जे बघतोय, तर तसे प्लॉट आम्हाला कधीच कुठे बघायला मिळाले नाहीत. म्हणजे असं मार्गदर्शन करणारे क्वचितच शेतकरी असतात की जसं आपण केलंय तसंच इतरांचं आहे. द्वेष किंवा काय असं भावना न बाळगता आपल्याला जे ज्ञान असणारं, ज्ञान दिल्याने वाढतं, हे त्यांचं वाक्य मी म्हणजे लक्षात ठेवलं की ज्ञान दिल्याने कमी होत नाहीये, वाढतंच. आता तुम्ही शिक्षक आहात, तुम्हाला तर त्याचं जास्तच ज्ञान आहे आम्ही जास्त बोलण्यापेक्षा. तर सर तुम्हाला यावर्षी किती उत्पन्न, म्हणजे आतापर्यंत हार्वेस्टिंग झालं असेल? हो, आतापर्यंत आमचं 5-5.5 दरम्यान झालेलं आहे टनेज. 5-6. तर ते मला हे सुद्धा फरक ह्यात जाणवला नाहीये. तुम्ही बघा इथं की फळांची साईज जसं जाधव सरांच्या प्लॉटमध्ये आहे तसंच मांडवे सरांच्या प्लॉटमध्ये सुद्धा आहे की फळांची साईज हे कुठे सुद्धा कमी नाही. आता कालच हार्वेस्टिंग झालेलं आहे मांडवे सरांच्या प्लॉटचं सुद्धा, पण तरी सुद्धा आपल्याला फळं कशा पद्धतीने बघायला मिळतात. जसं की सरांनी सांगितलं, स्टेज बाय स्टेज कळी
म्हणजे 1 नंबर स्टेज, 2 नंबर स्टेज, 3 नंबर असं हे सगळं स्टेज चालूच राहत आहेत एका पूलवरती. सर्कल चालूच आहे. सर्कल चालू राहत आहे. सरांनी जसं सांगितलं, आमचं काल झालं ना मुलाखत, तर सरांनी तेच सिच्युएशन तिथं सांगितली की हे स्टेज जर चालू असेल तर तुम्ही उत्पन्न घेणार आहे. कारण का एक कळी निघाल्यापासून 45 दिवस जात आहे. हो बरोबर. मग त्यामुळे ते वेळ जातोय. पण ते वेळ न घालवता सरांनी हे नियोजन, म्हणजे मला हे डोक्यात नव्हतं ऍक्च्युली, हे मी तुमच्याकडूनच नाही नाही, ते कसं असतं माहिती का मॅडम, ज्या वेळेला तुम्हाला आवरेजची व्हरायटी पाहिजे, आपण त्या व्हरायटीच्या कन्फ्युज मध्ये नको जायला, सी व्हरायटी चांगली, जम्बो का चांगली, का आणखीन कुठली चांगली. त्या व्हरायटीचं सायकल जर पूर्ण 3-4 स्टेज जर त्याच्यावरती जर असेल तर त्याच व्हरायटीचं उत्पादन हाय लेवलला निघतं. नाही तर काय व्हरायटींना कसं आहे की कळी निघाली की ते हार्वेस्टिंग झाल्याशिवाय दुसरी कळी निघत नाही. मग त्यावेळेला त्या व्हरायटीचं उत्पादन बसू शकत नाही. त्यामुळे लोक फसतात, आहे तो माल बघतात जागेवरती, झाडावरती की आताच 25-30 फळं आहेत, पण एकदाच हार्वेस्टिंग होणार आहेत. नंतर त्याला हार्वेस्टिंग व्हायचं म्हटलं तर परत 1.5 महिना जाणार आहे. पुन्हा कालावधी जास्त. आणि रेट कसा असतो, रेट काही वेळेला कमी येतो, काही वेळेला वाढतो. मग सायकल कंटिन्यू असली तर वाढीव रेटचा फायदा भेटणार आहे. नक्कीच. म्हणून साठी कायम व्हरायटी टॉपची पाहिजे असेल तर हे बघणं गरजेचं आहे. ते व्हरायटी कोणती लावताय, काय लावताय त्याच्याशी मॅटर नाही, पण हे सायकल पूर्ण ज्या व्हरायटीत आहे ते व्हरायटी टॉपचे, आणि त्याची साईज म्हणा, त्याचा रोगप्रतिकार शक्ती म्हणा, त्याचं सनबर्निंग होण्याचं चान्सेस ह्या व्हरायटीला कमी. आता सरांना त्याबद्दल अनुभव असेल तर ते सरांनी आता लावल्यापासून किती त्याच्यावर रोगाचे म्हणजे किती रोग पडतोय किंवा सनबर्निंगचा इश्यू काय नाही तुम्ही बघितलं असेल की शेडनेट झाकलेत. शेडनेट झाकलेत, कोण असं चुना वगैरे लावणं, म्हणजे पावडर वगैरे मारतात. पावडर सुद्धा कंट्रोल होणाऱ्या व्हरायटी ह्या आहेत, पण ते शेडनेट झाकणं, तुम्ही एक मॅडम विचार करा, आहे या प्लॉटला इन्व्हेस्टमेंट करायला 7-6.5 लाख रुपये लागतात ह्याच्यापर्यंत. हे काढस्तोरच लोकांना जिकिरीचं होतं, आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा 3-4 लाख रुपये जर वरनं झाकायसाठी खर्च करायचा म्हटलं तर ते भांडवल इनिशियल किती गुंतणार आहे, त्यातनं आउटपुट काय निघणार आहे, ते प्लॉट नील कधी होणार आहे. म्हणून आपल्या कोणत्याही प्लॉटवर बघा, सरांनी बघितलंय 4 वर्षाचा प्लॉट आहे आपला, कुठेही झाकलेलं नाही, काही नाही. सनबर्निंग तर आम्हाला कुठेही बघायला मिळालं नाही. सर मग तुम्हाला जाधव सरांचं मार्गदर्शन कसं वाटलं? मार्गदर्शन एक नंबर आहे. कसं आहे मॅडम, त्यांच्यात तळमळत आहे की शेतकऱ्यानं केलं पाहिजे, आणि आम्ही रात्री कधीही फोन करू द्या, सरांनी प्रत्येक वेळेस आम्हाला सखोल मार्गदर्शन केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट आम्हाला समजून सांगितली, हे केलं तर काय होणार आहे, काय नाही. मग बाकीचे आपण लोक बघतोय की नुसतं फळं म्हणजे रोपं घेण्यासाठी त्या दिवशी फक्त सर्व गोष्टी सांगतात, पण सरांनी पूर्ण आतापर्यंत आम्हाला कधी अशी अडचण आली नाही की कधी फोन उचलला नाही किंवा एखाद्या गोष्टी आमच्या क्लिअर झाल्या नाहीत, असं कधीही झालं नाही. आणि सरांच्यातली तळमळता बघून आम्हाला पण अजून प्रोत्साहन वाटतं काम करण्यास. नाही, जसं सर तुम्ही सांगितलं की अगदी प्लॉट तयार करण्यापासून ह्या गोष्टी केल्या, म्हणजे प्लॉट काही तयार नव्हता का तुमचा? हा, नव्हता अगोदर, असंच माळरान होतं आमचं. आता हे बाकी डोंगर वगैरे दिसतोय. सर पण म्हणत होते की ज्या दिवशी सर बघायला आले, आमचं असंच होतं, काय आम्ही डेव्हलप केलेलं नव्हतं. तर सरांनी सांगितलं की तुम्ही कसं काय लावणार या वर्षी, शक्यच नाही. तर म्हणलं नाही, आम्ही या वर्षी डेव्हलप करणार आणि या वर्षीच लावणार. मग आम्ही 2-2.5 महिन्यात डेव्हलपमेंट करून दिवस रात्र इथं थांबून काम करून घेऊन हे आम्ही लागण केली. मॅडम यांच्या जिद्दीला आणि चिकाटीला ह्यांचा सलाम केला पाहिजे, का तर हे किती मोठं डेव्हलपमेंटचं काम आहे. मी ज्या वेळेला आलो त्यावेळेला अक्षरशः चालू केलेलं, आणि त्यांनी परत 3 महिन्यात लगेच हे कव्हर करून ह्यांनी बाग मार्च मध्ये लावली. म्हणजे किती स्पीडनं काम केलं, म्हणजे त्यांनी दिवस रात्र असा काही सुद्धा बघितला नाहीये. तर तुम्ही सगळ्यांनी व्ह्यू बघा, चौबाजूनी डोंगर आहे आणि डोंगराच्याच इथे आपल्याला ही प्लॉट बघायला मिळतोय. अक्षरशः एवढा व्ह्यू छान आणलाय ना तुम्ही, ह्या चौबाजूनी डोंगर आहे त्यात, आणि ड्रॅगन फ्रूटचे प्लॉट खरंच भन्नाट. असं ज्या वेळेला हे तो फुलकळी उमलत असेल ना, कसला भारी तो व्ह्यू दिसत असेल तो. आणि एवढं स्ट्रगल त्यांनी केले की जिथे तुम्हाला वाटत होतं की ह्या वर्षी प्लॉट लागवड होणारच नाहीये, पण त्या ह्याच्यात त्यांनी एवढं फास्ट काम करून ते सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. सर ते सक्सेस करून पीक दावलंय. आणि सर्व्हिसवाले आम्ही फार्मरच आहे, 24 तास आम्ही शेतीतच बघतो, पण एक सर्व्हिसवाला व्यक्ती सरांचं ड्युटी बघून सर हे सांभाळते, ड्रॅगन सांभाळते, इतरही फळबाग आहेत त्यांच्या, ते सांभाळतात. आम्हालाच आश्चर्य वाटतं, आम्ही सर झोपतेत कधी काम करतात. नाही, या पाठीमाग माझी आईचा पण आम्हाला मोठा सपोर्ट, फॅमिली सपोर्ट हे असतो. शेती करायचं म्हटलं तर फॅमिली सपोर्ट राहतो, पण तरी सुद्धा तुम्हाला सुद्धा तेवढंच लागतंय
तुम्ही टीचर असताना सुद्धा ही घरच्या गोष्टींकडे लक्ष द्यावंच लागतं. आपण कुठे बाहेर कोणत्याही कोपऱ्यात जेव्हा काम जरी केलं तरी घरी आल्यानंतर आपली घरची जिम्मेदारी ही संपत नसते. पण ते करत असताना ही वेगळी आवड ड्रॅगन फ्रूटची, किंवा जसं तुम्ही सांगितलं की सरांनी रोपं देऊन ते शांत बसलेले नाहीत, की अगदी त्यांनी रोपं दिल्यानंतर सुद्धा तुम्हाला अगदी फळ निघेपर्यंत त्यांनी मार्गदर्शन तुम्हाला दिलेलं आहे. तर खरंच जाधव सर, मला मनापासून तुमचे आभार मानावेसे वाटतायत बरं का, की असं क्वचित शेतकरी भेटणार आहेत की रोपं दिल्यानंतर पण पुन्हा वाटचाल त्यांची चालू ठेवण्यासाठी किंवा त्यांनी फळ घेईपर्यंत सगळं हे मार्गदर्शन देणं एवढं सोपं नाहीये. ते त्यांच्यात तळमत आहे की शेतकरी सुधारला पाहिजे. नक्कीच नक्कीच. आणि हे क्वचित लोकांचंच राहतं असं नाही. हे आपण काय रोपापुरतं मर्यादित नाही, आपण कायम हे लॉंग लाईफ हे रिलेशन ठेवणार आहे आपण. नक्कीच नक्कीच. सर खरंच वेळ फार कमी आहे. मांडवे सर, तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला, कारण का तुम्हाला ड्युटीवरती जायचंय तरी सुद्धा, म्हणून आम्ही लवकर आलोय. जाधव सर आम्हाला घेऊन आलेत ऍक्च्युली लवकर, त्यामुळे धन्यवाद तुमचे मनापासून. आणि जाधव सर तुमचेही मनापासून धन्यवाद बरं. नमस्कार. तर जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण दुसऱ्या महेंद्र मांडवे सरांच्या आपण प्लॉटला भेट देतोय. तर हा प्लॉट बघताना अक्षरशः व्ह्यू एवढा छान आहे. तिन्ही बाजूनी डोंगर असणारा हा भाग आणि पवनचक्क्यांचा व्ह्यू. अक्षरशः ह्या व्ह्यू मध्ये अगदी ड्रॅगन फ्रूटचं हे नंदनवनच म्हणायला म्हणजे काय हरकत नाहीये. एवढं छान असा प्लॉट इथे आणलेला आहे. तर आपल्या सोबत आहेत महेंद्र मांडवे सर. सर नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही आता जे ही ड्रॅगन फ्रूटची लागवड तुम्ही केली, तर क्षेत्र किती तुम्ही निवडले? आणि 2 एकर क्षेत्र. 2 एकर क्षेत्र आहे. 2 एकर क्षेत्रात तुम्ही लागवड कधी केली? 22 एप्रिलला लागवड केली. 22 एप्रिल 24ला. अच्छा, 2024ला तुम्ही लागवड केली. व्हेरायटी कोणती निवडली? सी व्हेरायटी निवडली. तर सर ह्या वर्षी तुम्ही ह्या फळात किती उत्पन्न घेतलं? 2 एकर प्लॉट मध्ये तुम्ही किती उत्पन्न घेतलंय? आतापर्यंत 10 टन माल गेलेला आहे. अजून एक 5-6 टन तरी माल निघेल अशी अपेक्षा आहे. म्हणजे आज रोजी आहे माल. नाही, हे प्लॉट सुद्धा आहे का इथं माझ्यापाशी? तर केवढे मोठे फळ आहेत. म्हणजे जसं मी पहिल्या ह्याच्यापासून सांगत आले की साईज कुठेही आपल्याला वेगळी बघायला मिळत नाही. जसं जाधव सरांच्या प्लॉट मध्ये आहे, तुमच्या प्लॉट मध्ये जशी साईज आहे तशी सेम साईज इथे सुद्धा बघायला मिळते. आणि तुमच्या प्लॉट मध्ये तर आपण डायरेक्टली काट्यावरती वजन करून ते दाखवलेलंच आहे. तर तुम्हाला जाधव सरांचं मार्गदर्शन कसं वाटतं? जाधव सरांचं मार्गदर्शन तर एकच नंबर आहे. जाधव सर जानेवारी तिथं म्हणजे आम्ही बघायला गेलो होतो डिसेंबरला, 23 डिसेंबरला जाधव सरांची बाग. आम्ही भरपूर बागा बघितल्या, 101 बागा बघितल्या पूर्ण महाराष्ट्रात. जाधव सरांची लागवड करायची विचार आला त्यावेळेला तुम्ही प्लॉट बघायला सुरुवात केली? बघत होतो. हो, जाधव सरांची बाग बघितली, आम्ही भारावूनच गेलो आणि तिथून निर्णय घेतला. त्यांना बोलवलं इथं. ते सरांचं म्हणणं होतं तुम्ही नाही यावर्षी शक्य, कारण हे माळरानच होतं पूर्ण. JCB दिवस रात्र काम करून डेव्हलप केलं. जाधव सरांना बोलवलं की या तारखेला, आम्ही तारीखच दिली होती त्यांना, या तारखेला तुम्हाला प्लॉट तयार असणार. आणि ते झाला प्लॉट तयार. आणि जाधव सरांच्याकडून रोपं आणली आणि 1 नंबर मार्गदर्शन आहे जाधव सरांचं. रोपं दिल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला केलं. त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं? नाही, जाधव सरांचा विषयच नाही. म्हणजे खूप म्हणजे कधी 11 वाजता 12 वाजता रात्रीच्या, ते दिवसभर कुठे बिजी असले तरी 11 वाजता 12 वाजता रिटर्न फोन करतात आम्हाला. म्हणजे काय अडचण नाही. कामातून फ्री झाल्यानंतर ते पुन्हा तुम्हाला बॅक कॉल करतायत. 11-12 वाजल्या तरी ते तुम्हाला रिटर्न कॉल येतोय त्यांचा. असं क्वचितच आपल्याला शेतकरी लाभतात ना. होय. आणि सरांचं आणखी हे नसतं की याच कंपनीचं हे औषध वापरा, त्याच कंपनी. ते फक्त कंटेंट सांगतात. आम्ही मग ते कंटेंट कुठल्याही कंपनीचा वापरला तरी त्यांची काहीच हरकत नसते. ते काय लोक फसवेगिरी आमचा माल, त्यांचा माल खपवायसाठी त्यांचं ते कंपनी जॉईंट असते, ते औषध ही सांगतात. तसं जाधव सरांचं काय नाही, तुम्हाला कुठलं मिळेल ते घ्या म्हणते. फक्त की कंपनी स्टँडर्ड घ्या. मग असं कधी झालं का की जाधव सरांनी तुम्हाला सांगितलंय की हे फवारणी करायची आणि त्यात तुम्ही वाढ करून काही फवारण्या केलेत किंवा असं काही? नाही, आम्ही जाधव सरांच्या व्यतिरिक्त 1 मिलीही जास्त पण नाही आणि कमी पण नाही वापरत. तुम्हाला कळतंय का की एवढा विश्वास
एवढा विश्वास असण्यासाठी जाधव सरांनी त्यांच्या मनात जागा किती मोठी निर्माण केली आहे. कारण का कसं होतं सर, एखादी कंपनी जर आपल्याकडे आली तर काही लोक आपल्याला येऊन भेटतात की नाही ह्याच्यामुळे ही गोष्टी होत आहेत किंवा त्याच कंपनीवरती विश्वास ठेवला जात नाहीये. पण अगदी तुम्ही डोळं झाकून जाधव सरांवरती विश्वास ठेवलाय की तेच फक्त कंटेंट सांगतायत कंपनी तुमच्या हे ना चांगल्याच कंपनीचं घ्या म्हणून, पण 1 मिली सुद्धा तुम्ही त्याच्यात जास्त वापर करत नाही. म्हणजे एवढा विश्वास जाधव सर तुमच्यावरती आहे. जे आपण प्रॅक्टिकल आहे ना, जे आपण तिथं करतोय आपल्या प्लॉटमध्ये करतोय तेच लोकांना आम्ही जे सांगतोय. जे बी प्लॉट आहेत, जे आमच्या कुटुंबातले हे सगळे कुटुंब झाले ड्रॅगन फ्रूटच्या नवीन बागामध्ये, जे आमच्या तिथे करतोय तेच त्यांना सांगतोय. मग काही वेळेला एखादा औषध एखाद्या ठिकाणी उपलब्ध होत नाही, त्यावेळेला त्यांना कंटेंट सांगायला लागतो. मग इतर कोणत्याही कंपनीचं असलं तर स्टँडर्ड कंपनी बघून घ्या ते यूज करा. महत्वाचा कॉज काय असतो की आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला पाहिजे. त्याच्या पाठीमागे बाकी काही उद्देश नसतो इथं काय. आणि ह्या दाजींच्या बाबतीत तर सांगायचं म्हटलं तर ह्यांचे एवढं कष्ट आहे की आम्ही इथं आल्यानंतर हे डेव्हलपिंगचं काम अक्षरशः मुरुम फोडून हे बाग लावलेले आहे. तिथं आम्हाला बी विश्वास बसला नाही की मी म्हटलं आता कधी बाग लावतात का पुढच्या वर्षी लावतात काय माहिती. पण एप्रिल मधला प्लॉट मॅडम, एप्रिलमध्ये लावून सुद्धा त्या प्लॉटची कॅनॉपी बघा, त्याची आत्ताची प्लॉटची कंडिशन किती चांगली आहे, मालाची साईज किती उत्तम आहे बघा. आणि हा फ्लॅश गेल्यानंतर अजून एक फ्लॅश येणार आहे. हे काय एवढ्यावरती संपत नाही तिथं काय, अजूनही येणार आहे तिथं. त्यामुळं इथलं जे वातावरण आहे, निसर्गानं दिलेलं जे डोंगर भागातलं जे भरभरून वरदान आहे ते त्यांना लाभल्यामुळं ह्या प्लॉटची जी शायनिंग, फिनिशिंग, काळोखी किंवा जे बी काय आहे ते इतर प्लॉटला लाभणं थोडंसं मुश्किल आहे. पण ह्या प्लॉट मध्ये हिता आलं की मन प्रसन्न होत. हे लोकेशनच असं आहे तिथे, मन पण प्रसन्न होतंय ना. अक्षरशः जसं सर जाधव सर बोलले तशा पद्धतीने नजर लागू नये म्हणून तुम्ही जे उभारलंय ना ते सुद्धा खूप युनिक आहे. आम्ही आल्यापासून त्याच्यासोबत फोटो काढतोय तर ऍक्च्युली असं वाटायला लागलं की तुमच्या प्लॉट पेक्षा आम्ही त्यालाच व्हायरल करतोय असं झालंय आमचं. म्हणजे युनिक वाटलं ते की खरंच खूप छान असं केलंय तुम्ही. आणि त्यांचंही कष्ट आहे. तर शेवटी कसं आहे, आम्ही सांगत असतो प्रत्येकाला, पण प्रत्येक सांगतोय तो माणूस प्रत्येक त्या दिशेने करत गेला तर हे यश येते. ऍक्च्युली हे शेतकऱ्यांचंच कष्ट आहे, मार्गदर्शन करणं काम आमचं आहे. पण तुम्ही मार्गदर्शन केल्यानंतर त्यांनी त्या गोष्टी अंमलात आणणं किंवा त्यांनी ते करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. तो नाही मॅडम, शेतकरी कष्ट कितीही करतो, फक्त मार्गदर्शन चांगलं पाहिजे, मार्गदर्शनाची गरज पाहिजे. तर सर तुम्हाला ह्या डोंगर भागात असं जंगली प्राण्यांचं वगैरे काय असं इथं आहे का, धोका वगैरे काय असं काय आहे? धोका, पण आम्ही ते कंपाऊंड मारले, सोलरचं झटका मशीन बसवले. अच्छा, म्हणजे ते तुम्ही नियोजन इथे केलेलं डोंगर भागात, कारण का ते जंगली प्राण्यांची वगैरे आपल्याला हानी अशी होऊ शकते ना. शक्यतो याला म्हणजे काय वानर वगैरे असं काय खात नाहीत. नाही तसं काय कोणीच काटेरी वनस्पती असल्यामुळे इतर प्राण्यापासून वगैरे हे धोका ह्याला कमी प्रमाणात आहे. असं काही जास्त, कारण काय याला वानर म्हणजे खात नाही त्याला जास्त, हे फळ खाल्लं जात नाहीये, त्याच्यामुळे काय हानी नाहीये. तर सर मांडवे सर तुमचे मनापासून धन्यवाद. तुम्ही छान असं माहिती दिली आणि जाधव सरांचं तुम्हाला मार्गदर्शन चांगलं लाभलंय. आम्हाला तर वाटतंय जाधव सर तुमचं मार्गदर्शन 200 काय 400 लोकांपर्यंत काय 1000 लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. कारण का असं मार्गदर्शन क्वचितच शेतकरी देणार आहेत.